जगातील सगळ्यात सुखी माणूस कुठला या प्रश्नाचं उत्तर युव्हन नोah हरारी त्यांच्या होमोसेपियन्स पुस्तकात असं सांगतात की जंगलात शेती करण्याअगोदर राहणारा माणूस म्हणजेच निसर्गासोबत राहणारा माणूस. आणि म्हणूनच अजूनही आपल्याला कधी मानसिक ताण आला तर आपण ट्रेकिंगला जातो, गावाकडे येतो किंवा काही वेळ आपल्या शेतीत मन रमवतो. मग पैसे कमवायचे नाहीत का? तर माझे गुरु राजेंद्र भट असं सांगतात की पैसा कमावणं हे आपलं साधन आहे, साध्य नाही. साध्य काय आहे तर आनंदी आणि सुखी आयुष्य जगणं. हे उत्तर तुम्हाला अनेक फिलॉसॉफी वाचल्यानंतर सुद्धा लक्षात येईल. जपानमध्ये सुद्धा कधीही तुम्हाला मानसिक त्रास झाला तर जंगलात राहण्याची ट्रीटमेंट दिली जाते. म्हणजेच काय की जेव्हा जेव्हा पाय आपला मातीला लागतो तेव्हा तेव्हा आपल्याला पुन्हा आपण स्वतःशी निसर्गाशी कनेक्टेड आहोत असा अनुभव येतो. त्यामुळे आपण पुन्हा गावाकडे येण्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे. कदाचित लवकर जमणार नाही, पण येत्या 5 वर्षामध्ये आपण गावाला येऊन शेती करू शकतो का, एखादा छोटा व्यवसाय करून गावाला राहू शकतो का, हा विचार आपण जरूर केला पाहिजे. कारण आपल्याला साधन महत्वाचं आहे का साध्य महत्वाचं आहे हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. विचार करा. धन्यवाद. आरोग्यम धनसंपदा.